तुमचे आईवडील तुमचा सांभाळ करायला नकार देतात, तुम्हाला पॉकेट मनी देत नाहीत, खर्चा पाणी देत नाहीत, शिक्षणाचा खर्च करत नाहीत किंवा इतर सोयीसुविधा पुरवत नाहीत, तर हा सुद्धा अपराध आहे. आईवडिलांची जिम्मेदारी आहे की आपल्या मुलांना सांभाळणं. जर मुलगी असेल तर लग्न होईपर्यंत तिची पूर्ण जबाबदारी आईवडिलांनाच घ्यावी लागेल. आणि जर मुलगा असेल, त्याचं वर्ष असेल वय 18 वर्षाच्या मध्ये, तर पूर्णपणे खर्च आईवडिलांनाच करावा लागतो. किंवा 18च्या वरचा जरी मुलगा असेल, एखाद्या व्याधीने आजार असेल, त्याचा मानसिक विकलांग असेल किंवा तो जर बेरोजगार असेल आणि शिक्षण घेत असेल, तर त्याचा पूर्ण खर्च आईवडिलांनाच घ्यावा लागतो. पॉकेट मनी पण त्याला आईवडिलांनाच द्यावं लागतं. जर असं होत नसेल तर हा अपराध मानला जातो. या बदल्यात तुम्ही त्या आईवडिलांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाऊन प्रकरण दाखल करून आईवडिलांकडून मासिक पैसे घेऊ शकता आणि त्यांना यामध्ये बऱ्याच काही कायदेशीर कचाट्यामध्ये आणू शकता. पण हे पैसे चांगल्या गोष्टीला वापरत असताल तरच पैसे मागा, विनाकारण त्यांना त्रास देऊ नका. पण कायदा तुझ्या सोबत आहे. बरं, अर्ज कुठे दाखल करायचा, प्रोसिजर काय आहे आणि कायदा काय सांगतो, ही सर्व माहिती पाहिजे असेल तर मला फॉलो करा, एक छान कमेंट करा, लाईक करून व्हिडिओ 10 मित्रांना शेअर करा. तुम्हाला सगळी माहिती मी पर्सनलला देऊन टाकेल. ठीक आहे, धन्यवाद.